मालेगाव शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांच्या 114 आणि 115च्या एकूण मता गोळा संदर्भात आम्ही गेल्या काही दिवसापासून मागे आयुक्त साहेबांना महापालिका आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं होतं. त्यात मालेगाव शहरातले जे डुप्लिकेट नावं आहेत दुबार, विभाग, चौबार, पाचबार तसंच ज्यांचा मृत्यू झालाय, मयत झालाय ते नावं देखील मतदार यादीत समाविष्ट आहे. आज देशभरात संपूर्ण भारत देशामध्ये मतदार यादीच्या गृहासंदर्भातला विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे आणि या संदर्भातले अनेक पुरावे प्रशासनाकडे काही स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी वेळोवेळी दिलेले आहेत. परंतु मतदार यादीतल्या त्रुटी दुरुस्त करण्यात प्रशासन कुठेतरी अपयशी ठरत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आणि दुबार नाव म्हणजे जसं एक उदाहरण आहे, आजन गावात एकाचं नाव नोंदलेलं आहे आणि त्याचं नाव मालेगाव शहरातल्या पण एका प्रभागात कुठेतरी नाव नोंदलेलं आहे. म्हणजे एकाच व्यक्तीचं एका विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दोन ठिकाणी नाव आहे. तो एक नाव कमी करत नाही, बीएलओ देखील दक्षता घेत नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामध्ये 30 ते 40 हजार दुबार नावं असण्याची आमची शक्यता आहे. तशीच परिस्थिती मालेगाव मध्येच्या बाबतीतली त्या संदर्भात सन्माननीय माजी आमदार आसिफ शेख साहेबांनी एक स्वतंत्र निवेदन परवा दिलेलं होतं. अशीच परिस्थिती मालेगाव बाह्यच्या बाबतीतलंही आहे असं आमचं मत आहे. त्याचबरोबर आमच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार 1 लाखापेक्षा जास्त लोकांचे पत्ते व्यवस्थित नाहीत, म्हणजे मूळ पत्ता त्यांचा जो असला पाहिजे तो नाही आहे. त्याचबरोबर त्यांचे फोटो आयडेंटिटी व्यवस्थित नाही. मग त्याच्यामुळे बोगस मतदानाला चान्स मिळतो. म्हणजे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी ती संधी जी उपलब्ध होते ती कुठेतरी कमी करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा उभी राहावी, पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडावी याच्यासाठीचा जो काही व्यवस्था आहे बीएलओच्या माध्यमातून ती योग्य प्रकारे चालू नये असं आमचं स्पष्ट होतं. प्रभाग क्रमांक 11 कलेक्टर पट्ट्यामध्ये ते लोक पूर्व भागातून स्थलांतरित झाले. त्यांचे गावात पण नाव आहे, इकडे पण नाव आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी अर्ज दिल्यावर सुद्धा माझ्या दोघींकडे नाव आहे, ते डिलीट झालेले नाही. असे भरपूर नावं गावातले आहेत. ते नाव जे इथे राहायला आले ते इथेच ठेवा, तिकडे डिलीट करून टाका. काम आहे तिकडे कमी करून सर्वे करून माझं स्वतःचं उदाहरण आहे, मी तुम्हाला स्लिप आणून देतो. अजून पण लोकांकडे नाव आले. मेन मुद्दा भी यही चल रहा है, उसके ऊपर पूरा गवर्नमेंट उसके ऊपर ही डिपेंड होता है, लोकतंत्र उसके ऊपर डिपेंड है. पारदर्शिता इसके अंदर होना चाहिए. इसके लिए पूरे हिंदुस्तान के अंदर राहुल जी गांधी भी इसके ऊपर बहुत मेहनत कर रहे हैं. पूरा विपक्ष क्या पक्ष वाले भी इसके अंदर लगे कि और चोरी का जो मामला है ये क्लियर हो गया. काही जी काही नगरसेवक आहेत त्यांचे निवडणूक शाखे सगळे ते कनेक्टेड आहे, ते गठ्ठेच्या गठ्ठे येतात आणि ते तिथे नोंदून घेतात. हे आहेत अशा पद्धतीने हे जे केलेलं असेल हे कुठल्या अधिकाऱ्यांनी केलं नाही, हे काम केलेलं बीओला पूर्ण चौकशी करून जे काही बीओलो असतील त्या बीओलो गुन्हे दाखल झाले. होम टू होम व्हिजिट करायला साहेब हे जर चुकीचं असेल बघा, आपण लिपिक नंबरवर मतदान करतो तेव्हा लिपिक 114 मध्ये इथं टोपी वेगळी शर्ट वेगळा 115 मध्ये येतात. आपला खेळ सगळा लिपिक नंबरवर येतो. थोडासा लिपिक कला खोला कर जसं बघितलं सर आता आपल्यामध्ये आता तुमचं सोनवणे आहे आणि तुमचं पाटील नावाने असे 2 नावाने मतदार रजिस्टर असे भरपूरसे प्रकार आहेत. हो ही सगळी कलाकारी जी आहे ना ही सगळी कलाकारी बीओची आहे. माझी अशी म्हणते साहेब याच्यात चौकशी करून जे काही बीओ दिवशी आढळले कठोर कारवाई करा. मालेगावच्या भाषेत म्हटलं ना सोची एका व्यक्तीचं नाही पूर्ण मतदारांचं जर आधार कार्ड आपण भारतात जन्म झाला त्याचं 1 वर्षाच्या मुलापासून आधार सक्ती करून टाकलेली आहे. तर मग मतदार यादीत नाव समाविष्ट करायचं त्याला आधार सक्ती का नको? कारण की जर देशाचं सगळं यंत्रणा ज्याच्यावर डिपेंड आहे, लोकशाही ज्याच्यावर डिपेंड आहे, ती मतदार यादीवर डिपेंड आहे आणि तीच जर आधारशी लिंक नसेल मग भारताने एवढा मोठी प्रगती केली, प्रत्येकाला युनिक आयडी नंबर दिला तर तो जर त्याच्याशी कनेक्ट नसेल तर काही उपयोगच होणार नाही. राहुलजी गांधी यांनी डिजिटल डाटा इलेक्शन कमिशनकडे मागितला होता. जर डिजिटल डाटा मिळाला तर हे काही तासांमध्ये सगळं जे वोटर्स सापडले जाते, पण इलेक्शन कमिशन तो डिजिटल डाटा देत नाही. तर आमची एक मागणी ते ऐकली राहील की इलेक्शन कमिशनकडे किंवा डिजिटल डाटा हा पुरवला गेला पाहिजे. तुम्ही एवढ्या या मतदारसंघांमधले हे लोक आले हे सॉर्टिंग करतायत
आता एका मतदारसंघामध्ये किती मतदान येतात, किती शॉर्टिंग करते. डिजिटल डाटा आल्यानंतर आपल्याला हे पूर्ण प्रक्रिया सोपी होईल. नुसतं ते लोकसभा विधानसभेला नाही, नगरपालिकेला डिजिटल डाटा उपलब्ध करून देत जा, कारण ती जर पक्षाचं झाले तर आम्हालाही समजेल हीच की ते गरज काय आहे झालं. आमची. आता आमचं म्हणणं शॉर्टकट मध्ये येत आहे सगळ्यांचं की देश पातळीवर हे सगळं बायोमेट्रिक अमुक धमकी होत नाही. तुमच्या अतिरिक्त पण नाही. तुम्हाला जो शासन आदेश करेल त्याप्रमाणे तुम्हाला कामं करायचं. पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक माणूस एक मतदान आपण आपल्याकडनं पारदर्शक निवडणूक शाखेकडनं मालेगावकडनं मी मालेगावचं करतो आता. जिल्ह्याचं नाही तालुक्याच्या बाहेर आपल्याला काय वाटलं ते वाटलं नाही. आपल्या एवढ्या आपल्या जबाबदारीने एक मनुष्य एक मतदान त्याला त्याच्या त्यांनी चुकी केली तर तो पडतोच निवडून द्या. त्यांची चौकशी लावा, त्यांच्या प्रॉपर्टी लगेच समजमध्ये येईल. साहेब, हे मला हे सगळं व्यवस्था जो हे एवढं मोठं पाप यांनी जे केलंय ना, हे पाप कुठं फेकतील. मी मीडियाला विनंती करतो की साहेबांच्या माध्यमातून बीओलांवर 420 चा गुन्हा दाखल करा. हा मोठा फ्रॉड आहे, हा भ्रष्टाचार आहे. जसा बांधकाममध्ये भ्रष्टाचार होतो, बँकांमध्ये उराला, आता शाळेमध्ये उराला, तसा हा निवडणूक शाखेमध्ये बीओलांचा भ्रष्टाचार आहे. म्हणून याची एसआयटी कडनं चौकशी झाली पाहिजे साहेबांच्या माध्यमातून. एक माणूस किती मतदान नोंदवू शकतो. भारतीय निवडणूक आयोगातर्फे देशभरात लोकशाहीची मजबूतीकरणासाठी देशाला ज्या निवडणूक प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये ज्या मतदार याद्यांचा अंतर्भाव केला जातो त्या मतदार याद्या सदोष आहेत. त्यामध्ये बहुतांशी डुप्लिकेट नावं, बोगस नावं, त्याचबरोबर दुबार, तिबार, मयत नावं असे समाविष्ट झालेले आहेत. या मतदार याद्यांचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं, होम टू होम जाऊन त्या मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्यात आणि या सर्व मतदार याद्या या आधार लिंक करण्यात याव्यात, जेणेकरून दुबार, तिबार आणि मयत नावांचा जो काही अंतर्भाव झालेला आहे तो यातून वगळण्यात येऊ शकतो. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा भाग शहरी आणि ग्रामीण भागाशी कनेक्टेड असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागातल्या एखाद्या खेड्यातल्या नागरिकाचं शहरी भागात मतदान नोंदवलं गेलं आहे, म्हणजे 2-2 ठिकाणी त्याचं मतदान आहे. असे अनेक किस्से या मतदारसंघाच्या संदर्भात वेळोवेळी आम्ही माननीय शासनापुढे, प्रशासनाच्या प्रतिनिधींपुढे मांडलेल्या आहेत. काही याचिका या संदर्भात हायकोर्टात देखील दाखल आहे, परंतु प्रशासन याबाबत गंभीरतेने घ्यायला तयार नाही. त्यामुळे आज या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणूक प्रमुख म्हणून, मालेगाव तालुक्याचे निवडणूक कक्षाचे प्रमुख म्हणून सन्माननीय तहसीलदार महोदय यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केली की व्यक्तिगत लाभाच्या योजना आधार लिंक करून त्यांचे बँकिंग खात्याशी लिंकिंग करून जर देशभरात व्यक्तिगत लाभाच्या योजना राबवल्या जाऊ शकतात तर मतदार यादी ही आधार कार्डशी लिंक करून बायोमेट्रिक पद्धतीने मतदान प्रक्रिया घेतली जावी अशी मागणी या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय तहसीलदार महोदय आणि भारतीय निवडणूक आयुक्त यांना केलेली आहे. मला काय म्हणायचं, प्रत्येक मतदारसंघात हा प्रकार नसतो, बाह्य असो का मध्य असो. तुम्ही ज्या प्रश्न मला विचारला का बोकस मतदानसाठी त्यांनी मोर्चा आला, पण बोकस मतदान कसं होतं याचा अभ्यास बी केला पाहिजे ना. माझं ना 2 ठिकाणी आहे, मी मतदानला जात नाही, मग ते मतदान कोण करतं? ज्याला पैसे मिळतात तो करतो. सर्वप्रथम हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. काय झालं विधानसभेमध्ये, कोणी 1000 रुपये दिले तर विरोधी पक्षाने त्याच्यापेक्षा कमी दिले, त्याच्यापेक्षा ते जास्त दिले. हा भ्रष्टाचार जोपर्यंत शासन दरबारी चालू आहे, सत्ताधारी पैसे जमा करतात. कसा करतात? लुटावर वाटो. दुसरी गोष्ट, मग त्यांनी वाटले तर मग मला वाटावं लागेल. त्याच्यामुळे जे सामाजिक कामं आहेत, जे विकासाचे कामं आहेत ते खोळंबतात. ताकद नाही त्यांना विचारायची तुमची का तुम्ही काम का करत नाही, ताकद नाही का तुम्ही याची चौकशी लावा. जनता झोपलेली आहे, जनतेला फक्त पैसा आहे. याच्यापूर्वी अनेक नेते होऊन गेले. मी आजपासून नाही पाहतो राजकारण. नानासाहेब गोरे असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, त्यांच्या काळात मी स्वार्थीप्रमाणे लोक काम करत होते. समाजवादी लोक पाहिलेत, काँग्रेसचे पुढारी पाहिलेत. जेव्हापासून भ्रष्टाचार वाढला तेव्हापासून हे बोकास मतदान फारगळलं आहे, आपलं वाढत चाललेलं आहे. हे आज नाही वाढलं. याच्या अगोदर आम्ही का बघ्याची भूमिका घेतली, आसिफ शेख साहेबांनी बी घेतली असेल, मी बी घेतली असेल. आज आम्ही जागृत झालो. ठीक आहे, उशिरा का होणं देर आहे, दुरुस्त आहे, पण सर्वात पहिले भ्रष्टाचार थांबला पाहिजे.
रामदास काकांना बोलवा.